एक लहान मुलगा असतो, लहानपणी खेळण्यांसाठी, खाऊसाठी, चॉकलेटसाठी आपल्या आईवडिलांसोबत भांडत असतो. त्याचं लहान वय असतं म्हणून सर्वांना त्याचं कौतुक वाटत असतं. मात्र तोच मुलगा जसा-जसा मोठा होत जातो, त्याच्या सवयींमध्ये बदल होत जातो, त्याच्या अपेक्षांमध्ये बदल होत जातो. जसा तो 15-16 वयाचा होतो, 17-18 वयाचा होतो, तसं त्याचं आकर्षण जे अगोदर खाऊमध्ये होतं, चॉकलेटमध्ये होतं, तेच त्याचं आकर्षण एका वेगळ्या गोष्टीकडे ओढल्या जातं. आता तो मुलगा बघू लागतो, की आपण एक मुलगा आहे, जवान आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळीच फिलिंग येत आहे आणि त्या फिलिंगनुसार तो स्त्री जातीकडे आकर्षित होतो. नंतर तो त्याच्या भावना बोलून दाखवतो आणि समोरची जी स्त्री असते ती देखील तिची भावना बोलून दाखवते आणि नंतर यांचं जुळतं आणि नंतर हा मुलगा आपली जी अपेक्षा असते, आपली जी ओढ असते ती सर्व पूर्ण करतो. मात्र ही जी वासना असते, ही वासना कधी-कधी इतकी वाढून जाते, या वासनेमध्ये सुचतच नाही की समोरची व्यक्तीचे आणि आपले नाते काय आहे आणि हे नाते समाज मान्य करेल का? असंच काहीसं नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एक असं नातं होतं, जे नातं अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्याच नात्यामध्ये अशा फिलिंग येऊ लागल्या, जे असं आकर्षण होत गेलं, की ते नातं अतिशय पूर्णपणे बदनाम झालं आणि अखेर जेव्हा हे नातं समाजासमोर आलं, तेव्हा पुढे जे काही घडलं ते अनपेक्षित होतं. या गोष्टीमुळे अखेर दोघांचाही जीव गेला. नक्की काय घडले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते बीडच्या अंबाजोगाई परिसरातून. केज तालुक्यामध्ये सोनी जवळा नावाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी एक व्यक्ती राहत होते. या व्यक्तीने एका महिलेसोबत लग्न केलेलं होतं. अगदी सुखाचा संसार सुरू होता. नंतर या व्यक्तीला एक मुलगा होतो. त्यांचा प्रपंच सुरू होतं. सर्व काही ठीकठाक असतं. मात्र पुढे चालून त्या व्यक्तीची पत्नी ही दुनिया सोडून जाते. आता हा व्यक्ती आपल्या मुलासहित पूर्णपणे एकटा पडला होता, कारण या व्यक्तीची पत्नी याला सोडून गेली होती. आता ही पत्नी सोडून गेल्यानंतर मुलाची जबाबदारी या व्यक्तीवरती येते आणि हा आपल्या मुलाला अगदी प्रेमाने, अगदी लाडाने सांभाळू लागतो, त्याला वाढवू लागतो. कारण आता त्या वडिलांवरती आईची देखील जबाबदारी आली होती आणि वडिलांचं देखील कर्तव्य त्यांना पार पाडायचं होतं. त्यांच्या मुलाचं नाव असतं अनिल. तर अनिलला आता हा बाप कसली कमी पडू देत नव्हता. त्याला ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या त्या सर्व गोष्टींची हा बाप पूर्तता करत होता. त्याचं शिक्षण करत होता. अनिल हळूहळू मोठा होत होता. मात्र ही जी व्यक्ती होती आपल्या पत्नीच्या जाण्याने अतिशय दुःखी राहत असायची. ती पूर्णपणे आपल्या मुलामध्ये गुंतलेली असायची. कधी-कधी हा व्यक्ती जर बाहेर गेला तर याला याचे मित्र भेटत असायचे आणि याला बोलत असायचे की तू एकटा आयुष्य केव्हापर्यंत काढणार? आज तुझा मुलगा मोठा होत आहे, त्याचं लग्न होईल, त्याला बायको येईल, त्यानंतर तुझ्यावरती लक्ष कोण देणार? तू देखील लग्न करायला पाहिजे. आता हा जो व्यक्ती होता याच्या पत्नीला वारून जवळपास 16 वर्ष झाले होते आणि त्यानंतर याच्या मित्राने याच्या डोक्यात घातले की तू लग्न केलं पाहिजे. आता हा व्यक्ती बोलतो, तुम्ही काही काय बोलता? ऑलरेडी मुलगाच 18 वर्षांचा झाला आहे, तर मी लग्न कसं करू शकतो? मात्र त्याचे जे मित्र होते यांनी बऱ्याचशा गोष्टी त्याच्या कानामध्ये घातल्या, त्याच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यानंतर त्याने फिक्स करून टाकलं की या वयात देखील मी लग्न केलं पाहिजे. अखेर या व्यक्तीला अनिता नावाची एक नवजवान मुलगी भेटते. दिसायला अतिशय सुंदर असते. अनिताचं वय हे कमी असतं आणि या व्यक्तीचं वय लगभग 38-39 वर्ष असतं आणि याच्या मुलाचं वय 18 वर्ष असतं. आता अनिताने देखील या व्यक्तीसोबत लग्न केले. या व्यक्तीने सर्व सांगितलं होतं की माझ्या पत्नीचा अगोदर मृत्यू झालेला आहे, मला एक मुलगा आहे. अनिताने ते सर्व स्वीकार केलं आणि या व्यक्तीसोबत लग्न करून याच्या घरी येऊन राहू लागली. यांचा जोडा हा जमलेला नव्हता. अनिताचं वय कमी होतं आणि या व्यक्तीचं वय जास्त होतं. त्यामुळे कदाचित या अनिताच्या त्या इच्छा, ज्या काही शारीरिक गरजा असतात, त्या गरजा हा व्यक्ती पूर्ण करू शकत नव्हता. त्यामुळे लग्न झाल्यानंतर या अनिताला कळू लागलं की मी किती मोठी चूक केली आहे. एका जवान मुलासोबत लग्न करायचं सोडून वयस्कर व्यक्तीसोबत लग्न केलं आणि हा व्यक्ती माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. तर अनिता खूप निराश राहू लागते. त्या व्यक्तीचा मुलगा देखील असतो अनिल. या मुलाची देखील ही अनिता काळजी करत होती. अगदी मुलाप्रमाणे त्याला जपत होती. त्याच्यासाठी नाश्ता पाणी जे काही त्याला पाहिजे असायचं त्या सर्व आईची जबाबदारी ती पूर्ण करत होती. मात्र हा जो मुलगा होता हा मोठा होता. याला कळत होतं की आपल्या वडिलांनी खूप उशिरा या महिलेसोबत लग्न केलं आहे आणि ही महिला जी आहे ही तर आपली काही सख्खी आई नाहीये. आणि हीच गोष्ट त्या अनिताला देखील कळत होती की हा जो मुलगा आहे हा कोणी आपला रक्ताच्या नात्यातला मुलगा नाहीये, आपण याची सावत्र आई आहे. त्यामुळे ही महिला विचार करते
जी गोष्ट पती माझी पूर्ण करू शकत नाही तीच गोष्ट जर या मुलाकडून पूर्ण केली तर सर्व काही ठीकठाक होऊन जाईल. आणि त्यामुळे अनिता अनिलकडे वेगळ्या नजरेने बघू लागते. अनिल सोबत हसी मजाक करू लागते. तिचा पती कधी कधी यांच्या गोष्टी बघत असायचा, मात्र पती हा विचार करत असायचा की हे मायलेक आहे, यांच्यामध्ये या गोष्टी होणं साहजिक आहे. त्यामुळे अनिताचा पती या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हता. त्याचं सर्व काही ठीकठाक झालं होतं. त्यामुळे तो घरातून आपल्या मित्रांकडे बसण्यासाठी जात असायचा, बाहेर इकडे तिकडे जात असायचा. मात्र घरामध्ये जो अनिल होता याला देखील कळू लागलं की जी आपली सावत्र आई आहे हिच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी वेगळ्या भावना आहेत. आणि अनिल देखील आता वयात येऊ लागला होता. वयानुसार याच्या अपेक्षेमध्ये देखील बदल झाला होता, आकर्षणामध्ये बदल झाला होता. अखेर ही अनिता हिला त्या अनिलकडून जे काही करायचं होतं ते करण्यात ती कामयाब झाली. ती एक दिवस एकांतात असताना अनिलला बोलली की तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का, तुझी अशी इच्छा होत नाही का? त्यावरती अनिल काही करू शकला नाही आणि यांनी शेवटी आपल्या मर्यादा तोडल्या आणि यांच्यामध्ये या अनैतिक गोष्टी, वाईट काम करणं सुरू झालं. अनिलचे जे वडील होते यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती. आता असेच दिवस जात होते. अनिलच्या वडिलांना वाटत होते की आपला परिवार अतिशय सुंदर, अतिशय व्यवस्थित सुरू आहे, कसलीही काही अडचण नाही, कसली कमी नाही. मुलगा आणि आई अतिशय प्रेमाने राहतात. मात्र जसा अनिलचे वडील बाहेर जात असायचे तसं यांच्या दोघांमध्ये या वाईट गोष्टी होत असायच्या आणि तोपर्यंत होत असायच्या जोपर्यंत यांची इच्छा पूर्ण होत नाही. तसंही हे विचार करत होते की कुठे आपण बाहेर या गोष्टी करत आहे, घरातल्या घरात करत आहे, याबद्दल कोणालाही काही माहिती नाही, त्यामुळे काही अडचण नाही. दोघांचं प्रेम इतकं वाढत गेलं की या अनिताला वाटू लागलं की मी उगाच या म्हाताऱ्यासोबत लग्न केलं, या मुलासोबतच जर मी लग्न केलं असतं तर किती छान झालं असतं. आणि अनिल देखील त्या अनिताच्या इतका प्रेमात वेडा होऊन गेला की हा अनिल अनिताला बोलतो की केव्हापर्यंत आपण या घरामध्ये लपून छपून या गोष्टी करायच्या, लपून छपून हे प्रेम संबंध सुरू ठेवायचे. अनिता बोलते अगदी तू माझ्या मनामधीलच बोलला, मात्र या गोष्टी आपल्याला लपूनच करावं लागणार आहे, कारण आपलं नातं हे माय लेकाचं नातं आहे. अनिल बोलतो की मला हे नातं मान्य नाही, कारण माझ्या वडिलांनी खूप उशिरा लग्न केलं. त्यांनी माझं लग्न करायचं सोडून त्यांचं लग्न करून घेतलं आणि आपल्या वयामध्ये जास्त काही फरक नाही. मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहू इच्छितो आणि मी तुझा पती बनून राहू इच्छितो. अनिता अनिलचं हे सर्व ऐकून त्या ठिकाणी बेचैन होऊ लागते आणि ती देखील विचार करते की मग आता काय केलं पाहिजे. अखेर अनिल आणि अनिता हा विचार करतात की आपण या ठिकाणी राहून तर या गोष्टी करू शकत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये राहून देखील आपण नीट जगू शकत नाही, कारण येथील लोक जेव्हा आपल्याला बघतील तेव्हा खूप नावे ठेवतील, आपली खूप बदनामी होईल. त्यामुळे हे राज्य सोडून आपण दूर पळून जायचे. अनिल आणि अनिताचे हे ठरते आणि अखेर एक दिवस अनिलचे वडील घरी नसताना आपले सर्व कपडे वगैरे पॅक करतात आणि तेलंगणाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसतात आणि तेलंगणामध्ये जाऊन पोहोचतात. तेथे एक भाड्याचा रूम घेतात आणि हे दोघे जे मायलेक होते, म्हणजे अनिलची जी सावत्राई होती आणि अनिल होता, हे दोघे अगदी पती पत्नीप्रमाणे त्या भाड्याच्या रूममध्ये राहू. पुढे चालून अनिता बोलते की आपण येथे पळून तर आलो, पती पत्नीप्रमाणे राहत तर आहोत, मात्र पुढे आपलं कसं होणार. तर दोघे लग्नाचा देखील विचार करू लागतात. त्या अगोदर हा अनिल आपल्यासाठी एक काम बघतो, जेणेकरून काम करून पैसे मिळतील आणि या पैशांतून आपण आपला संसार अगदी सुरळीत चालवू शकतो. यांचं सर्व काही ठीकठाक होतं. मात्र इकडे अनिलचे जे वडील होते हे घरी आल्यानंतर बघतात त्यांची पत्नी अनिता त्यांना कुठेही दिसत नव्हती. त्यानंतर ते अनिलला आवाज देऊ लागतात, तर अनिल देखील त्यांना घरामध्ये कुठेही दिसत नव्हता. आता ते अनिलला जेव्हा कॉल करतात, अनिलचा फोन देखील स्विच ऑफ येत होता, अनिताचा फोन स्विच ऑफ येत होता. तर अनिलच्या वडिलांना हे कळायला वेळ लागली नाही की आपली पत्नी आणि अनिल हे दोघेही कदाचित फरार झाले आहे आणि यांच्या दोघांमध्ये नक्की काय प्रकार सुरू असला पाहिजे. अनिलचे वडील अजिबात वेळ न घालवता जवळील पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करतात. पोलीस या घटनेला गांभीर्याने घेतात. दोघांचंही लोकेशन ट्रेस करण्यात येतं. तर अनिता आणि अनिल हे तेलंगणा राज्यात असल्याचं पोलिसांच्या समोर येतं. पोलीस तातडीने चक्र फिरवतात आणि अखेर तेलंगणामध्ये जाऊन अनिता आणि अनिल दोघांनाही उचलण्यात येतं. पोलीस स्टेशनमध्ये आणले जाते. त्यानंतर जेव्हा अनिलला विचारण्यात येतं की तुझी ही जी सावत्र आई आहे अनिता, ही तुला जबरदस्तीने तेलंगणामध्ये घेऊन गेली होती का? तर अनिल बोलतो की नाही, तसं काहीच नाही, आम्ही दोघांच्या मर्जीने गेलो होतो. त्या ठिकाणी पोलीस काही करू शकत नव्हते, तर त्यांना त्या ठिकाणी सोडून देण्यात येतं. मात्र आता अनिल आणि अनिता हे बघू लागतात की आपलं आजपर्यंत जे काही सुरू होतं ते बंद खोलीमध्ये सुरू होतं. याबद्दल जगाला तर काय, मात्र त्यांच्या पालनकर्त्याला
अनिलच्या वडिलांना अनिताच्या पतीला देखील माहीत नव्हतं. अनिताच्या पतीला तर ही गोष्ट माहीत झाली, मात्र त्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये ही गोष्ट गेली आणि संपूर्ण समाजाला हे कळून चुकलं की अनिता आणि अनिल जे की नात्याने मायलेक आहेत यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते आणि हे आतापर्यंत काय कांड करत होते. आता जो अनिल होता याच्या ही गोष्ट जिवारी लागते, याला प्रचंड वेदना होऊ लागतात. याला ही गोष्ट सहनच होत नव्हती की पुढे चालून लोक काय म्हणतील आणि लोक आपल्याबद्दल काय विचार करत होते. अखेर हा अनिल एक कीटकनाशकची बाटली बघतो आणि ते कीटकनाशक गटागटा पिऊन घेतो, कारण त्याला वाटत होते की या समाजात जगण्याच्या आपण लायकीचे राहिलो नाही. आता जेव्हा अनिलची परिस्थिती गंभीर होते, नातेवाईक आणि त्याची ती जी आई होती, जी त्याची प्रेयसी होती अनिता, हे सर्व मिळून त्याला अंबाजोगाई येथील रामानंद तीर्थ रुग्णालयात घेऊन जातात. डॉक्टर बोलतात की ही पोलीस केस आहे. पोलीस देखील घटनास्थळी दाखल होतात. सर्व लिहून घेतलं जातं आणि त्यानंतर अनिलची ट्रीटमेंट सुरू होते. मात्र अनिलने जास्त विषारी औषध सेवन केले होते. डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा जेव्हा मृत्यू होतो, त्याची प्रेयसी म्हणजे त्याची सावत्राई अनिता ही त्या ठिकाणीच असते. तिचं त्याच्यावरती प्रेम असतं, मात्र प्रेम हे मुलगा म्हणून नाही तर एक प्रियकर म्हणून असतं. आणि आता अनिलच ही दुनिया सोडून गेला तर आपण जगून काय उपयोग. अनिल ही दुनिया सोडून गेला कारण त्याला समाजाची भीती होती. तीच भीती आपल्याला देखील आहे, कारण जे अनिलने केलं ते आपण देखील केलं आहे. हा विचार ही अनिता करू लागते आणि अखेर हिला देखील कळून चुकतं की आता आपला देखील जगून काही उपयोग नाही, कारण समाज हा आपल्याला या ठिकाणी जगूच देणार नाही. त्यामुळे या अनिताला भयंकर टेन्शन येते. अनिल गेल्याची वेदना तिला अजिबात सहन होत नाही. रुग्णालयातून बाहेर पडते आणि त्या रुग्णालयाच्या मागे जाऊन ती ओक्साबोक्शी रडू लागते आणि तिला समोर दिसते तर एक मोठे झाड असते. आता या झाडाकडे बघून या अनिताच्या डोक्यात एक वेगळा विचार येतो. हिच्याकडे कोणीही बघणारं नव्हतं तर या झाडावरती ही अनिता चढते आणि आपल्याच साडीचा फास बनवून आपल्या गळ्यामध्ये टांगून घेते, झाडाच्या फांटीला बांधते आणि त्या ठिकाणी स्वतःला लटकून घेते. अखेर अनिताची देखील जीवनयात्रा या ठिकाणी संपून जाते. एकाच दिवशी अनिल पवार आणि अनिता पवार यांचा मृत्यू झाला. दोघांनीही आत्महत्या केली. ही गोष्ट जेव्हा लोकांना समजते तेव्हा लोक देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की हे कसे झाले. तेव्हा ज्या लोकांना समजले नव्हते त्या लोकांना देखील समजू लागले की यांचा असा हा प्रकार सुरू होता आणि ही गोष्ट जगासमोर आली. जग यांना नावे ठेवेल म्हणून यांनी दोघांनीही हे कृत्य केलं. अखेर ज्या गोष्टीची या दोघांनाही भीती होती तीच गोष्ट झाली. एक वेळ जिवंतपणी ही गोष्ट जास्त लोकांपर्यंत गेली नसती, मात्र मेल्यानंतर ही गोष्ट संपूर्ण समाजासमोर गेली आणि समाजाला एक शिकवण देऊन गेली की ज्यावेळी आपण नैतिकता सोडून द्याल, अनैतिकतेच्या मागे जाल, त्यावेळी आपला अंत हा असाच भयंकर होणार आहे. त्यावेळी हा समाज आपल्याकडे जिवंत असल्यासारखं बघणार नाही, तर जिवंतपणी आपण मेलेलो आहोत असंच बघणार आहे. त्यामुळे आपलं आपण ठरवा, नैतिकतेने चालायचे की या अशा अनैतिक गोष्टी करायच्या आणि अखेर स्वतःची बदनामी करून घ्यायची आणि या जीवनाला कायमस्वरूपी मुकायची. या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे, कोणालाही बदनाम करणे नाही, तर समाजास जागरूक करणे आहे. माय लेकराचं नातं अतिशय पवित्र मानलं जातं. देवी देवतांपेक्षा आईला जर आपण देवी मानून रोज तिची पूजा केली, रोज तिचं दर्शन घेतलं, तरी देखील असे विचार आपल्या मनात येणार नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओपासून आपणास काही शिकण्यासाठी मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.